सभेमध्ये तुतारीचा आवाज घुमायला लागलाय. लोक डायरेक्ट ओपन सांगायला लागले, सुधाकर तू शांत बस, मी तुतारीला मतदान करणार आहे असं सांगायला लागले. काय काल नारायण चिंचोलीमध्ये घडलेली घटना, विरोधकांच्या सभेत सभा चालू असताना एक जण उठून ग्रामस्थ म्हणला की आम्ही तुमचा प्रचार करणार नाही, आम्ही दादा पाटलांचा आणि तुतारीचा प्रचार करणार. बबनदादा शिंदे होते, प्रणव परिचारक होते. वातावरण दिसायला लागले, याबद्दल काय सांगतो? मला या भागातल्या सर्व मतदाराचा मला अभिमान आहे की या भागातला सर्व मतदार हा एका शेतकऱ्याच्या पोराच्या पाठीशी उभा राहिला आहे आणि या भागातल्या काही नेत्यांनी जरी त्यांच्या बाजूनं बोलत असतील तर त्यांना देखील योग्य मार्गावरती या असं सांगून त्या भागातल्या लोकांना योग्य पद्धतीनं आपल्याला रस्ता चुकला आहे आणि ही लोक पवारसाहेबाच्या पाठीशी आहेत, पवारसाहेबाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसालाच मतदान करणार आहेत हा विश्वास आज सामान्य माणसापर्यंत पोचला आहे आणि तो आवाज म्हणून कालच्या सभेत तो बोलला आहे. बाईक रॅली असेल, प्रचार सभा असेल, गावभेट असेल, कॉर्नर बैठका असतील, मोठ्या प्रमाणात सगळी गर्दी आपल्या मागं होते. मी आपल्याला बोलल्याप्रमाणे ही सगळी गर्दी ही देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांमुळे आहे, पवारसाहेबाच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसामुळे आहे. या भागामध्ये पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे आणि मी त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून आज या निवडणुकीत मला संधी मिळाली आणि मला देखील मी शेतकऱ्याचा पोरगा आहे त्यामुळं रात्रीचा दिवस करून मला दिवसातले 20 ते 22 तास त्या ठिकाणी मी प्रचार करतो आहे. त्यामुळे त्या 20 ते 22 तासामध्ये प्रचाराला त्या ठिकाणी तरी देखील मला वेळ पुरत नाही आणि सातत्यानं लोकांमध्ये असल्यामुळं आणि मी निवडणुकीपुरताच आज लोकात नाही तर मी गेले कित्येक वर्ष त्या ठिकाणी लोकांमध्ये राहतोय, मिसळतोय, बोलतोय, हसतोय आणि त्याचं प्रतीक म्हणून या निवडणुकीत मला जो प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय त्याचं हे गमक आहे. आता करकममध्ये तुम्ही सध्या इथं शेजारी असणाऱ्या बोशा गावातले जे गणेश पाटील आहे हे राष्ट्रवादीच्या ह्याच्यातच आहे, ते पद आहे त्यांना, तर ते कुठे ह्याच्यामध्ये तुमच्यासोबत नाही, त्यांच्याशी काही चर्चा झाली का? आणि त्यासंबंधी माझी आमचे नेते गणेशदादा पाटील साहेब यांची चर्चा झाली आहे, मी त्यांच्या संपर्कात आहे आणि त्यांच्याशी चर्चा होऊन मला खात्री आहे की ते शरदचंद्र पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी त्या ठिकाणी माढ्यातल्या पवार साहेबांच्या उमेदवाराला निवडून देतील. महायुतीचे सगळे जे नेते मंडळी आहेत ते तुतारीला सगळीकडनं घेरायला लागले असं वाटतंय, त्याबद्दल काय? नाही, आपण या मतदारसंघाचं जर बघितलं तर महायुती विरुद्ध महाविकास आघाडी राज्यामध्ये निवडणूक असताना या माढा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीचा मी उमेदवार आणि महायुतीचे मात्र 2 उमेदवार, एक डमी उमेदवार आणि एक पुरस्कृत उमेदवार असं आपल्याला चित्र बघायला मिळतं आहे. या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं मी लढत असताना त्यांना तिकीट मिळालं नाही आणि मग मराठा समाजाचा जरांगे पाटील साहेबावरती बोलल्यामुळं आणि भाजपावरती मराठा समाजाचा रोष असल्यामुळं मराठा समाज मतदान करणार नाही या भीतीपोटी त्यांनी त्या ठिकाणी महायुतीकडनं उमेदवारी न घेता भाजपाचा त्यात येईल म्हणून त्यांनी या निवडणुकीत अपक्ष उभारण्याचं ठरवलं आणि त्यांनीच त्या ठिकाणी महायुतीला उमेदवार दिला आणि तिरंगी करण्याचा प्रयत्न केला. परंतु कित्येक ठिकाणी गेल्यानंतर गेले 25 वर्ष त्यांनी ज्या पक्षावरून निवडणूक लढली त्या ठिकाणी गेल्यानंतर समोरच्या प्रचारात बोलल्यावर बबनदादा शिंदे साहेबांचंच ही चिन्ह असल्यामुळं त्या चिन्हाचंच आज प्रचार होतो आहे आणि मग त्या निवडणुकीत शिंदे कुटुंबालाच तो महायुतीच्या उमेदवाराचा फटका बसतो आहे असं त्यांना जाणवल्यामुळं महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार हळूहळू थंड करत बंद करतील आणि हा महायुतीचा उमेदवाराचा पाठिंबा देखील कदाचित अपक्ष उमेदवाराला मिळेल असं काहीतरी चर्चा देखील आमच्या कानावर येते आहे. आणि खूप काही त्या ठिकाणी आपण बघितलं आहे या राज्यामध्ये सरकार येताना 50 खोके म्हणून आपण ऐकलं आहे, तसं ह्या तालुक्यामध्ये मतदारसंघात देखील आता खोक्यांचं सरकार येण्याची शक्यता आहे आणि महायुतीकडं खूप मोठा त्या ठिकाणी वेगवेगळ्या शक्ती आहेत. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांनी अपक्ष उमेदवार रणजित शिंदेंना पाठिंबा दिला तर नवल असेल असं काही वाटत नाही. अपक्ष उमेदवाराला मत म्हणजे भाजपलाच मत ही जनसामान्यांमध्ये भावना तयार झाली आहे आणि शिवाजी सावंत सरांनी स्पष्ट सांगितलं की महायुतीला आमदार देण्यासाठी त्या ठिकाणी आम्ही शिंदेंच्या पाठीमागं अपक्ष उमेदवाराचे आहे
आज आपण ऐकलं असेल करमाळ्यामध्ये बबनदादा शिंदेसाहेब बोलले देखील की त्या ठिकाणी संजय मामाला मी मंत्री करतो. याचा अर्थ काय? त्यांचं ऑलरेडी महायुतीमध्ये साटलोटं झालं आहे. ते भाजपाच्या संपर्कात आहेत आणि भाजपाचेच ते उमेदवार आहेत. त्यामुळेच त्यांनी अजितदादा पवार साहेबांना सोडले. बबनदादांची लायकी बबनदादांनी दिलेलं आहे. 23 तारखेला दिसेल की कोण किती लायकीचं आहे, काय सांगू शकता? नाही, काय आहे की दादासाहेब माझ्यापेक्षा खूप मोठे वयानं असल्यामुळं आणि ते ज्येष्ठ असल्यामुळं मी त्यांच्यावरती बोलण्या एवढं माझी पात्रता नाही आणि मी बोलणारही नाही. 30 वर्ष केलेली विकास कामे आणि फोनपे या सगळ्यांचा हिशोब तुम्ही मागताय, पण समोरची जरा चिडीचूप आहे याबाबत काय सांगा? माझं मगाशी बोलताना पण मी सांगितलं की निवडणूक म्हणजे परीक्षा आहे. निवडणुकीमध्ये 20 तारखेला आमचा पेपर लिहिला जाणार आहे, पेपर सोडवायचा आहे आणि 23 तारखेला आमचा निकाल लागणार आहे. आता तुम्ही बघत असाल तर मी प्रामाणिकपणे रात्रीचा दिवस या 24 तासातले 20 तास 22 तास अभ्यास करतो आहे. करकमच्या पाण्याचं काय करायचं, उपसा सिंचनला कसं अधिकीचं पाणी आणायचं, 10 मीटरचे बंधारे करायचे, या ठिकाणी केळी संशोधन केंद्र करायचं असेल, ड्रायफ्रूट असेल, माड्यातल्या सुखसुविधा करायच्या असतील, माड्यातली बाग करायची असेल, खैराव पाणी उपसा सिंचन असेल, पडसाळी गावाचा विषय असे असंख्य विषय त्या ठिकाणी मी बोलतो आहे. म्हणजे मी माझा पेपर सोडवतो आहे आणि समोरून मात्र उमेदवार तोंडात लॉलीपॉप पकडून बसला आहे आणि त्यांचे वडील दादासाहेब त्या ठिकाणी पेपर सोडवताना दिसत आहेत. त्यामुळं या उमेदवारीची आपल्याला नक्की गोष्ट काय आहे ती कळेल. या निवडणुकीतच नाही तर प्रत्येक निवडणुकीत त्यांनी फसवायचं काम केलं आहे आणि कित्येक शेतकऱ्याच्या नावावरती कर्ज काढून शेतकऱ्यांना फसवलं आहे, सिबिल खराब केलेत, कितीतर जणांचे परस्पर नावं उतार्यावर बोजे चढवलेत. त्यामुळं ह्यांना फसवायची सवय आहे ही मतदारसंघाला पण माहीत आहे. त्यामुळं हो ना, मी तेच सांगतोय. त्यामुळं मतदारांना आता माहीत आहे ही समोरची लोक फसवतात. त्यामुळं मतदार आता हुशार झाला आहे. मतदार 2 नंबरचं तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं पुढचंच बटन दाबणार आहे. त्यामुळं फसत नाही. आता यांनी फसवून दमलेत. या निवडणुकीमध्ये साम दाम दंडभेद अशा प्रकारच्या वेगवेगळ्या मार्गाचा अवलंब विरोधात करण्याची शक्यता आहे. सर्वसामान्य मतदारांना आणि तुमच्या कार्यकर्त्यांना या संदर्भात नेमकं कोणतं आव्हान करा? मी आपल्याला या निमित्ताने हेच आव्हान करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ आठवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्यावेळेस तुळजापूर पंढरपूरवर आक्रमण होत होतं त्यावेळेस एक फरमान निघालं होतं, एक तर आमच्यात सामील व्हा नाहीतर तुम्हाला कत्ली करून निस्तानाबूत करू. त्यावेळेस काही लोक सामील झाली आणि काही लोक स्वतःच्या ह्याच्यावरती पाणी सोडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीशी उभा राहिली. त्या महाराष्ट्रात आपण राहणारी माणसं आहोत. इथला विचार हा चळवळीचा आहे, मावळ्यांचा विचार आहे. त्यामुळं किती पैशाच्या थैल्या, किती दबाव आणला, सामदाम दंडभेद वापरला तर माझ्या जवळचे सहकारी हे माझे मित्र आहेत, माझे जिवलग आहेत. मला कोणीही त्या ठिकाणी दगापटका करणार नाही आणि ते सगळेजण ताकदीनं माझ्याशी पाठीशी उभा राहतील. आणि जे लोक ह्या पैशाचा वापर करतील, आपल्याला देखील माहिती आहे विकणारी जनता ही नाही, स्वाभिमानी जनता आहेत. स्वाभिमानी लोक माझ्यासोबत आहेत. हे स्वाभिमान घाण ठेवणार नाही. उद्याच्या निवडणुकीमध्ये हे भांडवलदाराविरुद्ध सामान्य माणसाची लढाई हे सामान्य पोरच त्या ठिकाणी जिंकून देतील. नाही, आपण हा विषय जरी काय की हे निवडणुकीचा आपल्याला देखील माहिती आहे काही समोरची लोक युक्त्याला आवडत आहेत. परंतु जसं आपण प्रश्न विचारला तसं आता लोकांमध्येच ती भावना तयार झाली की शाश्वत काय आहे आणि शाश्वतच्या दिशेनं लोक जात आहेत. त्या ठिकाणी तात्पुरतं एका रात्रीपुरता जेवणा खानावळीवरती किंवा अशा काही चिरीमिरीवरती आता मतदार स्वतःचं मत विकणार नाही. मतदार हा आता तो समर्थ आहे, स्वाभिमानी आहे आणि मतदार हा उद्याच्या निवडणुकीचा निकाल हा पवार साहेबांच्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या पुढचं बटन दाबूनच देणार. आता तुम्ही भाषणात म्हणाला की खात्री आहे की जरी त्या ठिकाणी बोललं जात असलं की पांडुरंग परिवारांनी विठ्ठल परिवारांनी पाठिंबा दिला, परंतु मला खात्री आहे की विठ्ठल परिवार असेल, पांडुरंग परिवार असेल, या माढा मतदारसंघातला प्रत्येक माणूस असेल
हा त्या ठिकाणी गेल्या 15 वर्षे ज्यांना निवडून दिलं त्यांनी कधीही कुणालाही मानसन्मान दिला नाही आणि मला त्या ठिकाणी एक तुमच्यातलंच पोरगं सामान्य घरातलं आलेलं आणि त्याच्या पाठीशी हात ठेवण्याचं काम या निवडणुकीत मला खात्री आहे की 42 गावातली लोक मला उघडं पडू देणार नाहीत. माझ्या डोक्यावरती छत्र म्हणून त्या ठिकाणी उभा राहतील आणि नक्की उद्याच्या निवडणुकीत आपण निकालानंतर 23 तारखेला 42 गावाचं लीड मोजून बघा. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.